मोती बागेत कशाला फिरायला का? तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे बठाण या गावामध्ये. तर मी त्यांना फोन केला होता, तर ते बोलले की थोडं पुढे या म्हणून. आणखीन 4 किलोमीटर बाकी आहे आणि विहिरीमध्ये रसल वायपर साप पडलेले आहेत. म्हणजे ते विषारी साप आहे आणि खूप डेंजर आहे. तर आपण त्याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो तर चला बघा. चलो. बघा ही गाडी गावामध्ये. अरे आंबडच्या अलीकडे गाव आहे बठाण म्हणून. आपण या गावामध्ये आलेलो आहे. पहिले गावामध्ये साप पकडण्यासाठी नव्हतो आलो आपण कधी. तर यावेळेस पहिल्यांदाच या गावामध्ये मी आलेलो आहे बघा. डायरेक्ट आ रहा उधर से वो गाड़ी के अंदर. बघा मित्रांनो, लेकर गावामध्ये डायरेक्ट मदत येते, तरी गाडी स्पीड मध्ये नव्हती. किती दमाने आवाज पडल्यावर थोडं काही झालं त्याला डायरेक्ट मदत येतो. इकडे का पण आता तर मी लोकेशन टाकलंय, त्या लोकेशनच्या हिशोबाने आम्ही चाललो आहे बघा. आणि ती व्हिडिओ टाकला होता मला, तर खूप जुन्या काळातली तुम्हाला दगडाची सपोर्ट पर्यंत राहते मित्रांनो. काहीतरी एवढी मेहनत घेतो व्हिडिओसाठी तुमच्या भाऊ आणि दाखवत नाही मला काय व्हिडिओला लाईक करत नाही, काय नाही. नंतर खूप वापरतो मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी आवाज माझा बाहेर सर्व मित्र आवाज नाही येत. मी कोण आहे तुम्हाला सांगाल नंतर. माझा आवाज तुम्ही ऐका ऐकायला असेल पहिले, म्हणजे ऐकायला असेल युट्यूबवर पण आहे. तुम्ही जरा भरभरून प्रतिसाद प्रेम द्या. विशाल भाऊला कसं माहिती का, याच्यामध्ये रिस्क असते, सर्व गोष्ट असते. म्हणजे भरपूर फार रिस्क वर करायचे. आता बघा ना, ते साप किती डेंजर आहे. एकदम फुल साईज आहे, म्हणजे खूप मोठं आहे. तर मित्रांनो लाईक करून देतात. मला माहिती आहे तुम्हाला सापाची भीती वगैरे वाढेल. आपण आपल्या युट्यूबच्या पब्लिकला म्हणजे आपल्या फॅमिलीला सांगतो की तुम्हाला सापाची भीती वाटत असेल, पण तुम्ही एवढं घाबरण्याचं कारण नाही. जोपर्यंत सर्व मित्र आहेत किंवा बाकीचे ॲनिमल लव्हर ज्याला म्हणतात प्राणी प्रेमी जोपर्यंत आहेत, वन्यजीव रक्षक काय तुम्ही त्या नाव तुमच्या इच्छा ठेवू शकता ते आहे, तोपर्यंत तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. आणि असं सपोर्ट करत राहा. ते म्हणून बोलतो मला डायरेक्ट जाऊन लोकेशनला भेटलो. आम्ही लोकेशनला भेटलो. तर बघा भारी वाटतं इथं. तुम्ही डेंजर इथं पाणी भरल्यानंतर तो एवढं मस्त वाटत पाहुण्यासाठी उडी वगैरे मारून राह का मजा पासून राहू. हा, आणखीन किती लांब आहे, किती किलोमीटर दाखवतो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे जवळ, आता 900 मीटर अंतरावर आहे. तर तो आपल्याला घेऊन जाणार त्यांच्या विहिरीवर, जिथे पडलेले आहे. त्याला मराठीमध्ये धोडक म्हणतात आणि हिंदीमध्ये परड असं म्हणतात. हो सॉरी, खेड्यातले लोक त्यांना परड असं म्हणतात त्या सापाला. आणि साप बघितल्यानंतर त्यांनी घाबरू नका. हा पुढे काय माहिती का, डायरेक्ट लोकेशनवर पोहोचायचंय आणि बिल स्पॉट वर फक्त 500-1 किलोमीटर अंतरामध्ये आम्ही. तर जोपर्यंत किलोमीटर 700 मीटरच आहे. 700 मीटर क्लिक करतो त्याच्यावरती, मॅप जरा चेकआउट करतो आणि तुम्हाला भेटतो वगैरे.
कुठे जायचंय खाली? तर मित्रांनो आपण आलेलो आहे ते इथं आले बघा यांनी आम्हाला कॉल केला होता. हा घ्या ना. पुढे इकडून जायचंय का? चला ना. पूर्ण हवेने केस उडून गेले माझे. आता काय थोडेच दिवस केस आहे, आणखीन 1 ते 1.5 महिन्यानंतर केस कट करून टाकणार आहे मी. तर त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन, आता टाइम नाही सांगण्यासाठी, कारण की आपण आता साप पकडण्यासाठी आलेलो आहे. आता स्टॉप करून टाका, कारण की भारी गाडी त्यांनी लावली, गाडी त्यांनी लावली. जा बर, जाणत्या वेळी इकडे ते झालं. भीती वाटते कोणी मला कॉल केला तुम्ही? बेस आपलं हे तुमचं आहे नाही? अच्छा, बटन आहे ना? बटन छोटं बटन. अच्छा अच्छा. तर मीच फोन हातात घेऊन जातोय, कारण की एक कॉल आला होता, तर फोनवर बोलता बोलता इकडे आलो. कुठे? बापरे, ते हिडे मध्ये जवळ दिसलं थोडस. आपल्याला क्लिअर समजून. 1 मिनिट. किती खोलवीर आहे? 50 फूट आहे का? किती दिवसापासून पडले? 3 दिवसापासून. आणि कोणी बघितले मग? हाव का? दोन्ही पडले सोबत का वेगवेगळे पडले? सोबतच पडले. हाव का? तर आता नाही का यांना नाही का खाली जाऊनच पकडणे आतमध्ये? नाही, मीटिंग पिरियड चालू आहे सध्या हिवाळ्यामध्ये त्यांचा, त्या सापांचा. त्याच्यामुळे मग बेजार झालं ते. थांबा आता लाकडावर. हाव का? आपण त्याला ज्याला द्यायचं का कोणी कोणी काय मी घेऊ का? थांबा 1 मिनिट. तुमचं कसं असतं, घ्यायला काही विषय नाही, ते तुमचा हात थरथर थरथर केला ना, आपण लगेच डाऊट येऊन जातो. थोडं पुढे खाली जायचं चाललं तुम्हाला. बाजूला एक साप निघलेला आहे बाहेर. भारतातला 2 नंबरचा विषारी साप या एवढा डेंजर आहे. जर टायमावर जर विलाज नाही झाला ना, तर माणसाला गँग्रीन रोग होतो. हा, तुम्ही त्या खेड्या भाषेमध्ये परड म्हणतात, आणि आपल्या इकडं आमच्या इकडे इंग्लिश मध्ये त्याला घोणस, रसल वायफर म्हणतात, आणि मराठीमध्ये घोणस म्हणतात. हे चांगलेच पडलेले आहेत, खूप हे झालं, ते थंडगार झाले. सध्या वातावरण बी थंड आहे. गोणे घ्या ना, त्यात खोलून ठेवा ना. एकात एक घाला ते 2 गोणे. हे लाकूड टाकून द्या ना आतमध्ये. हा, 2 लाकूड जसं होतं ना तसं सोडून द्या आतमध्ये. हा, आता याला मी काढतो बाजूला. 2 गोणे एकत्र करा. कशा? हा, तशा सेम.
ते आपल्याला व्हिडिओ टाकल्यानंतर युट्यूबला व्हिडिओ येऊन जाईल, तुम्ही बघू शकता. ठेवा ठेवा, खाली ठेवा ना कोणी कोणी खाली ठेवा ठेवा तुम्ही. हा घातली घातली, जातो कोणी तिकडून हे नाही घालून. खूप डेंजर साप आहे भारतातील. एक पकडला गेला, लय सोप्या प्रकारे पकडला गेला, एवढं टाइम नाही गेला. खूप परेशान करते, लवकर निघत नाही. जाऊ दे काही विषय. विरले डेंजर आहे ना. तिकडे नका तिकडे नका, इकडे सोडा तुम्ही इकडे. नाही नाही, तुम्ही पायपाच्या मधून घ्यायले ना मग ते काय का इकडून घ्यायचं असतं ना, तेव्हा म्हणलं होतं. बाहेर तिकड नाही मला आपण सगळे इकडे सोडा, तुम्ही सोडा. तसं नाही करायचं, त्याला इथंच राहू. जसं होतं का तसं सोडा तुम्ही. पहिली जिथं होती नाही तेच राहू द्या. हा हा सोडा सोडा सोडा. बघा तुम्हाला क्लिअर बघा, तर इकडे दगड आणा बरं. तीसवाली कोण टाकायचं बरोबर. एवढं नाही, एवढं अवघड नाही. नाही पलटलं करा बरोबर टाकतो आणि त्याच्याकडे गिटार दिल्ली सोडून खाली जाऊ दे. पलीकडे जरी गेला तरी चालतो ना आपल्याला. खाली सोडा, दिल्ली सोडा. थांबा थांबा, सोडा सोडा. एक मिनिट थांबा. थांबा थांबा थांबा, एक मिनिट तुम्ही. नाही नाही नाही, ते दोरीवरती आला ना, ते दोरीवरती नाही पाहिजे आपल्याला. एक मिनिट थांबा. थांबा थांबा. अलीकडे थांबा थांबा, काही सोडत बस सोडून. त्याच्यात दगड पाहिजे तिकडून टाकायला. मागून एक दगड घ्या छोटा. एकाने काहीच टाइम नाही घेतला आणि एक टाइम लावतो. ते तसंच होतं कधी कधी. नाही तर कधी कधी काय होतं, दोन्ही पण एवढे परेशान करते ना. हे बघा ही काढी. आता एक मिनिट तुम्ही इकडून या ना. यस, आता बघू.
खाली काय खाली उतरून बी आणू शकतो त्याला बाहेर, तसा विषय नाहीये काही. पण माझं म्हणणं इझी निघत असला तर ट्राय करून बघायचं, कशाला रिस्क घ्यायची. कारण की भारतातला विषारी साप आहे ना तो. बाय चान्स जर चुकी झाली बिली काय झालं, बाईट झाली, मग काय करतं त्याला. आपल्याकडून जेवढं होतं तेवढं सोपे करून बघायचा प्रयत्न, नाही झालं तर खाली उतरायचं मग शेवटी तर. काडीवर बसला कोणतं तर तिकडं. त्या एका गोणीहून पण चावू शकतो तो. त्याचे 1-1 इंच दात असते, त्या गोणीहून पण बाईट होऊ शकते. ते लाकूड हलू नका, तिथं हे ठेवून द्या, म्हणजे ते इकडे नाही तर तिकडे येऊन बसून. ते हल्ला लागलं तेव्हा ते जवळ नाही यायला लागलं. हलणाऱ्या वस्तूला ते हे करते, ते काय तिथं अडकून बसून पायरीवर बसले. दगड घ्या ना थोडे असे, एवढं एवढं. त्यांना म्हणा आम्हाला आमच्या परीने करू द्या, उगाच तुम्ही रिक्स नका घेऊ म्हणा. करायचं असतं तर मी याच्या आधीच करून पकडून सोडायचं असतं. उतरायला तर आम्ही उतरू शकतो, खाली काढू शकतो, त्याचा काही विषयच नाही. पण कशाला आपण हाताने रिस्क घ्यायची. एवढं आम्ही नाही आता एवढे पकडलेले विहिरी मधले काढले, पण माहित असताना कसं मारायचं. तर दुसरे लोक काय करते, नियम धरते बरोबर, मारते मुंडक्यावर त्यांचा. आता थांबा, ती काडी नाही का बरोबर ठेवते आता. जास्त जखम असल्यात नाही होत लवकर रिकवर, कमी असली तर होऊन जातं. आता येऊ राहिलं का आला बी ना, त्याला असं बसू दे थोडस. इकडे लाकडावर येऊ दे थोडस. थोडस वरती घ्या, थोडं 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 थोडं. बस बस अरे थांबा, पाण्यातच राहू दे त्याला. 1 मिनिट थांबा. आता नाही, तुम्ही लाकूड द्या, काहीच नका करू, फक्त स्पीड राहते. स्थिर लाकूड एकदम. थोडं पण आता खायला त्याच्यामध्ये पासर पाहणार असा विषय नाही. तुम्ही नाही का त्याला घेतलं लगेच वरती नाही वाढावं लागत. त्याला नाही का थोडं सपोर्ट असं. पळत नाही, डेंजर आहे ते. निघलं का? लांब लांब हो थोडं, डायरेक्ट अंगावर उडी मारू शकतो ते 5 फुटापर्यंत. गोणी खोलून टाका ती दुसरी.
हो त्यांना फॉरेस्ट मध्ये मला तर टाइम लावला नाही एवढा बरोबर आहे कसं असतं माहितीये का त्यांना एक तर ते पाण्यात होते ना मग बाहेर आल्यानंतर ते जमिनीवर एकदा हे झाले की लगेच पाळायचा प्रयत्न करते नुसतं डबल आहे डबल हा ती पण घेऊन बांधायला नाही नाही तसं 2 गोणे आहे ना त्याला आतमध्ये एका गोणीवरून बाईट होती त्याची इथं हातात देतो ना वजन बघा सगळे नाही गोणी देतो हातात ते विषारी डेंजर साप आहे ना ते साधे असले तर काही एवढं वाटत नाही काही एवढं वजन नाही त्याचं नाही तरी 4-5 किलो मग काही एवढं किती पाहिजे आणखी सांगू दे मोठी बागेत कशाला फिरायला का बॅग आहे आमची पण त्या बॅग मध्ये साप होते ना तुझी बॅग सोडायची राहील त्यातले मग गडबडीमध्ये सोडून येता येत नाही ना दमने कोंड आता एवढं त्रास नाही होत त्यांना आपण कुठेतरी घराजवळ जाऊ एक अगरबत्ती द्या मला फक्त ते पोताला छिद्र पाडायला ऑक्सिजन साठी दोरी वगैरे घ्या आपले रस्ते रे संध्याकाळ घेऊन जाईल तर पण मी तो विचार गायकवाड चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हा तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी मुरलीवाले असला हो त्यांनी केलं खूप परेशान करते साहेब तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांगून द्या सगळीकडे आपल्या गावातला एक व्हिडिओ येणार आहे म्हणा काय तुमचं नाव काय मला कॉल केला तुम्ही बेस आपलं हे तुमचं आहे नाही अच्छा बटन आहे ना बटन छोटं बटन अच्छा अच्छा चला तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां ज्यांनी पण आपल्या चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला इथे 7 वाजत आहे स्नेक रिलीज करण्यासाठी कारण की माझ्या मागे दवाखान्याचं काम होतं तुम्हाला तर माहीतच आहे तर आपण आता त्यांना फॉरेस्टच्या सानिध्यामध्ये रिलीज केला आहे मित्रांनो इथं त्यांना शिकार जवळ लवकर भेटू शकते त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असेच व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे येत आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि आणखीन पण याच्यापेक्षा भारी पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो लवकरच त्यामुळं आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर